नमस्कार. कोणत्याही देशाची प्रगती या कोणत्याही देशाचा विकास त्या देशातील प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली या विद्यार्थ्यांवर अवलंबून असतो. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कोणत्याही देशाची प्रगती या विकास त्या देशातील प्रत्येक व्यक्ती, मुले, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्यावर अवलंबून असतो. म्हणून त्या देशातील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती सुधारली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं दारिद्र्य, गरिबी दूर झाली पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती चांगल्या रीतीने, सुंदर रीतीने राहिली पाहिजे आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं सुंदर जीवन झालं पाहिजे. तसेच त्या देशातील प्रत्येक मुला मुलींचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक मुलगा मुलगी चांगली घडली पाहिजे, चांगली शिकली पाहिजे. विद्यार्थी विद्यार्थिनी चांगल्या रीतीने घडले पाहिजे, चांगल्या रीतीने शिकले पाहिजे, त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांची प्रगती झाली पाहिजे, त्यांना चांगले दर्जेदार उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे. त्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला, मुलीला, विद्यार्थिनीला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. ते जागरूक झाले पाहिजे, त्यांचं जीवन सुंदर झालं पाहिजे. त्यांना जीवन काय आहे, जीवन कसे जगावे, आपलं जीवन कसे सुंदर करावे, कोणता व्यवसाय करावा, शिक्षण कशासाठी शिकावं, का शिकावं, कशामुळे शिकावं, शिकून काय उपयोग होणार, या सर्व गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. हे सर्व काही कळालं पाहिजे. नुसतं शिकून उपयोग नाही, नुसती घोकंपट्टी करून उपयोग नाही, नुसतं पुढे जाऊन उपयोग नाही, नुसते वर्ग बदलत जाऊन उपयोग नाही, तर त्या शिक्षणाने, त्या खऱ्या शिक्षणाने, त्या उत्तम शिक्षणाने त्या लेकरांची प्रगती झाली पाहिजे, त्या लेकरांचा विकास झाला पाहिजे, ते लेकरं सुधारले पाहिजे, विद्यार्थी सुधारला पाहिजे, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, त्या विद्यार्थ्यांचं जीवन सुंदर झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे, दर्जेदार झालं पाहिजे. आणि त्या विद्यार्थ्यांना सर्व कळायला पाहिजे, का शिकायचं, कशासाठी शिकायचं, कशामुळे शिकायचं, कुठपर्यंत शिकायचं, पण काय शिकायचं हे त्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे. जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना का शिकायचं, कशामुळे शिकायचं, कुठपर्यंत शिकायचं हे कळत नाही, तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांचा, त्या लेकरांचा विकास होत नाही, प्रगती होत नाही. आणि त्या मानाने, त्यामुळेच, तसेच त्या कारणाने आपल्या देशाचा विकास होतो. म्हणून त्या देशातील व्यक्ती, मुले, मुली, विद्यार्थी, विद्यार्थिनी सुधारले, त्यांचं जीवन चांगलं झालं, त्यांचा विकास झाला, तरच देशाचा विकास होतो, देशाची प्रगती होते. म्हणून प्रथम कोणत्याही देशाने त्या देशातील व्यक्ती, प्रत्येक मुलगा, मुलगी, प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचा विकास केला पाहिजे, यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. त्यांना का शिकायचं, कशामुळे शिकायचं, कशासाठी शिकायचं, शिकून काय करायचं, कुठपर्यंत शिकायचं, पण शिकायचं काय हे त्यांना माहीत करून दिलं पाहिजे, याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे. जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना कळत नाही, तोपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याची प्रगती होत नाही. नुसतं शिकून उपयोग काय, नुसती घोकंपट्टी करून उपयोग काय, नुसतं शाळेत जाऊन उपयोग काय, का शिकायचं, कशामुळे शिकायचं, काय शिकायचं, कुठपर्यंत शिकायचं हे त्या विद्यार्थ्याला जर माहीत नसेल, तर नुसतं शिकून उपयोग काय, नुसतं वर्ग बदलत जाऊन उपयोग काय, नुसतं शाळेत जाऊन उपयोग काय, नुसते झकपक कपडे घालून उपयोग काय, एवढी मोठी फीस भरून उपयोग काय, एवढा मोठा देखावा करून उपयोग काय. म्हणून आधी त्या विद्यार्थ्यांना, आधी त्या लेकरांना का शिकायचं, कशामुळे शिकायचं, काय शिकायचं, कुठपर्यंत शिकायचं याची जाणीव करून द्या, याचं महत्त्व पटवून द्या. त्यांना नीतिमूल्ये सांगा, त्यांना तत्त्व सांगा. त्यांना शिकण्याचं कारण सांगा, त्यांना पटवून द्या. शिक्षण काय आहे, शिक्षणामुळे काय होते, शिक्षण का शिकायचं असतं हे त्यांना पटवून द्या.
ही त्यांना समजून सांगा, ही त्यांच्या मनात घाला. या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करा, चांगल्या उत्तम दर्जेदार शिक्षणाची आवड निर्माण करा. कारण विद्यार्थ्यांना जर चांगलं उत्तम शिक्षण मिळालं तरच ते विद्यार्थी सुधारतील, अन्यथा भटक. म्हणून शिक्षण हे दर्जेदार उत्तम असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक देशातील, कोणत्याही देशातील प्रथम लेकरं सुधारले, लेकरांची प्रगती झाली, प्रत्येक व्यक्तीची प्रगती झाली, मुला मुलींची, विद्यार्थी विद्यार्थिनीची प्रगती झाली, त्यांचा विकास झाला, त्यांना शिक्षण काय ते समजलं, कळालं, जाणीव झाली, त्यांना आपलं ध्येय स्वप्न कळालं, तर त्यांचा विकास होतो, त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि त्याच मानाने देशाचा विकास होतो. देश प्रगतशील होतो, विकसित होतो, अन्यथा होत नाही. म्हणून कोणत्याही देशाने प्रथम शिक्षणावर जास्त लक्ष दिलं पाहिजे, शिक्षणावर जास्त खर्च केला पाहिजे. इतरांपेक्षा शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. कारण शिक्षणाने शहाणपण येते, शिक्षणाने समजदारपण येते, शिक्षणाने जीवन कसं जगायचे ते कळते, शिक्षणाने कळते वळते समजते, शिक्षणाने अंधकार दूर होतो, शिक्षणाने अज्ञान दूर होते, शिक्षणाने आपल्याजवळ कला कौशल्यांचा विकास करता येतो, शिक्षणाने आपलं जीवन सुंदर करता येते, शिक्षणाने आपला सर्वांगीण विकास करता येतो, शिक्षणाने आपल्याला हवे ते पाहिजे ते मिळवता येतं आणि शिक्षणामुळेच आपलं जीवन सुंदर करता येतं. म्हणून या शिक्षणाचं महत्त्व प्रथम त्या देशाने त्या सर्वांना समजून सांगलं पाहिजे. व्यावसायिक शिक्षण अंमलात आणलं पाहिजे, व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. चांगलं उत्तम दर्जेदार शिक्षण अंमलात आणलं पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व जर पटवून सांगितलं, चांगलं सांगितलं, म्हणजे शिक्षण काय, शिक्षण म्हणजे काय, शिक्षण का शिकायचं, कशामुळे शिकायचं, कशासाठी शिकायचं, शिक्षण म्हणजे काय असतं, कुठपर्यंत शिकायचं, शिकून काय करायचं, पण शिकायचं काय हे जर त्या लेकरांना सांगितलं, त्या विद्यार्थ्यांना पटवून दिलं, शिक्षणाचं महत्त्व पटवून सांगितलं, जीवनाचं महत्त्व पटवून सांगितलं, पद्धतशीरपणे व्यवस्थितपणे समजून सांगितलं, तर ते विद्यार्थी आनंदाने मजेने शिकतील, आवडीने शिकतील, गोडीने शिकतील, इच्छा तयारीने शिकतील, जास्त इंटरेस्ट घेऊन शिकतील आणि आपलं जीवन सुंदर करतील, आपलं जीवन छान करतील, आपलं जीवन रम्य करतील. परंतु त्या विद्यार्थ्यांना जर कळायचं नाही का शिकायचं, कशामुळे शिकायचं, कशासाठी शिकायचं, शिकून काय करायचं, हे जर त्या विद्यार्थ्यांना कळालंच नाही, शिक्षण म्हणजे काय हे त्या विद्यार्थ्यांना कळालंच नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा विकास होत नाही, त्या लेकरांचा विकास होत नाही. फक्त ते शिकतात, शाळेत जातात, एवढं मोठं वझं घेऊन शाळेत जातात, झकपक कपडे घालून शाळेत जातात, केवळ देखाव्यासाठी, टाईमपाससाठी, मस्ती करण्यासाठी, मौज करण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी शाळेत जातात, घरी येतात, पैशाचा नाश, वेळेचा नाश, सगळ्या गोष्टीचा नाशच नाश. म्हणून त्या लेकरांना शिक्षण कळालं पाहिजे, शिक्षणाचं महत्त्व कळालं पाहिजे, शिक्षणाची जाणीव झाली पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व प्रत्येक देशाने त्या देशातील सर्वांना समजून सांगितलं पाहिजे. तळागाळातील प्रत्येक व्यक्तींना, विद्यार्थींना, मुला मुलींना समजून सांगितलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे. तरच देश पुढे जाईल, देशाची प्रगती होईल, देशाचा विकास होईल. देशातील प्रत्येक व्यक्ती शिकला, देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला, देशातील प्रत्येक मुलगा मुलगी शिकला तरच देश पुढे जात असतो, देशाची प्रगती होते, देश जगात महान बनतो. म्हणून नीतिमूल्यांचा विकास केला पाहिजे, चांगल्या धोरणाचा विकास केला पाहिजे, चांगल्या गोष्टींचा विकास केला पाहिजे, व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळांना प्राधान्य दिलं पाहिजे. जिल्हा परिषद शाळा असल्या तर लेकरं शिक्षण चांगलं होतं, दर्जेदार होतं, उत्तम होतं. मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी आली तरच इंग्रजी येते. मराठीचं महत्त्व सर्वात आगाध आहे, कारण मराठी आल्याशिवाय इंग्रजी येतच नाही.
मराठी प्रथम भाषा आहे, मराठी महत्त्वाची भाषा आहे, मराठी मातृभाषा आहे, मराठी राष्ट्रभाषा आहे, मराठी ही फार महत्त्वाची भाषा आहे. म्हणून मराठी आलीच पाहिजे, वाचता लिहिता बोलता मराठी आलीच पाहिजे. मराठी आल्याशिवाय इंग्रजी कळत नाही, येत नाही. पण मराठी आलीच पाहिजे, पण मराठी भाषेला महत्त्व दिलं पाहिजे. तसेच इंग्रजीला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे, इंग्रजीसुद्धा आली पाहिजे, इंग्रजीसुद्धा कळाली पाहिजे, समजली पाहिजे, लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. आणि गणितसुद्धा कळालं पाहिजे. मराठी, गणित, इंग्लिश आणि सायन्स या विषयावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. हे विषय फार महत्त्वाचे आहे. या विषयावर प्रत्येक देशाने लक्ष दिलं पाहिजे आणि विषय शिकवले पाहिजे. तसेच इतिहास, भूगोल, विज्ञान, मानसशास्त्र सर्व विषय चांगले पाहिजे. भौगोलिक ज्ञान, ऐतिहासिक ज्ञान सर्व गोष्टी शिकवल्या पाहिजे. कला, चित्रकला, आपल्या भारतीय संस्कृतीबद्दलचं महत्त्वसुद्धा पटवून सांगलं पाहिजे. म्हणजे भारतीय संस्कृती किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे. म्हणून या भारतीय संस्कृतीचं महत्त्वसुद्धा भारताने विद्यार्थ्यांना पटवून सांगलं पाहिजे. तसेच प्रत्येक देशाने त्यांच्या देशातील संस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे, सांगलं पाहिजे. म्हणून प्रत्येक देशाने त्या देशातील प्रत्येक व्यक्तीला, विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला, मुलाला, मुलीला चांगले शिक्षण दिलं पाहिजे, दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे. त्या देशातील व्यक्तीला, प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीला, मुलाला, मुलीला आपल्या देशाबद्दल अभिमान असला पाहिजे, आपल्या देशाबद्दल सार्थक अभिमान असला पाहिजे, गर्व असला पाहिजे, आदर असला पाहिजे. असं महत्त्व आपल्या देशाचं त्या देशातील प्रत्येकांना पटवून सांगलं पाहिजे. देश कसा असतो, देशाचं महत्त्व काय, हे सर्व काही पटवून सांगलं पाहिजे. देशाबद्दल अभिमान जागृत केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थीची किंवा विद्यार्थिनी, मुलगा मुलगी प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचं तसेच आपल्या देशाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. तरच देशाचा विकास होतो, देश पुढे जातो, देश प्रगती होते, देश छान बनतो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नका.